व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। आजचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसातील आपण टॉप 10च्या या लढती पाहतोय। मागील दोन सामने आपण पाहिले। पहिल्या लढतीमध्ये खरं तर विजय संपादन केला होता अकुर्ली संघानं, दुसऱ्या लढतीमध्ये दुंद्रे संघानं विजय संपादन केला आणि तिसरी लढत नेरे विपक्ष विचुंबे अशी ही लढत आहे। रोहन पाटील स्ट्रायकिंग एंडला आणि एका बाजूनं आदित्य मस्कर हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कपती वेगावरती स्वार होणारा खरा तर रोहित सुरते गोलंदाजी मार्कवर तयार। पहिला बॉल असेल पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट। रोहनसाठी भरपूर वेगानं बॉल डिलिव्हर केला आणि या बॉल मात्र तुम्ही पाहता उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केलाय, त्यामुळे एका अतिरिक्त रन्सनं अकाउंट ओपन झालंय, ते म्हणजे नेरे संघाचं। भरपूर मोठी लढत तुम्हाला खरं तर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल, कारण जो जिंकेल तो किमान एका पारितोषिकाचा हकदार बनेल। ज्या भगव्या ट्रॉफीज आमच्या मंचकासमोर आहेत, भरपूर आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफ्या मात्र त्या भुरळ घालतात त्या सर्व संघांना, त्यासाठी तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल। फुलर लेनचा बॉल लॉफ्ट केला, बॉलला ऑन साइड मध्ये, यावेळेस पॅरलल स्ट्रोक होता, बॉल मात्र चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, 4 धाब्यासाठी चौकार। कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा। चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढली आहे। पहिला बॉल फेस केला खरं तर नेरे टीमचा हा बाहुबली आहे, ताकदवर फलंदाज आहे। अनेक वेळा मात्र रोहनकडून आपण मोठ्या इनिंग्स देखील पाहिल्या, ज्या पद्धतीने आपण पाहता एका बाजूने आदित्य मस्कर एक वेल ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूने एक विस्फोटक असा आक्रमक फलंदाज आणि बॉलिंग मार्कमध्ये एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटर, तेवढा चांगला टेनिस बॉल क्रिकेटर तुम्ही पाहता रोहित सुरते यावेळेस तयार। ओव्हर द विकेटचा हा बॉल, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, मिडॉन मध्ये स्वतः आवी संघनायक झेल खाली आणि ते झेल स्वीकारला आणि पहिला धक्का बसला नेरे संघाला, खेळाडू बाद झालाय रोहन पाटील। या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही। थँक्यू। खऱ्या अर्थानं जयदेव शेठ पाटील मुरबी यांच्या वतीनं दुंद्रे संघाला शुभेच्छा आल्यात, चंद्रकांत पाटील वाकडी यांच्या वतीनं देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। थँक्यू। पहिला धक्का बसला नेरे संघाला, रोहन हा खेळाडू बाद झाला, त्याने चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला, पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु रोहितनं कमालीचं कमबॅक केलं। भरपूर वेग होता आणि वेगाच्या अगेन्स्ट मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि बॉल मात्र मिडॉनमध्ये कॅरी झाला। अभिनव देखील चांगला झेल पकडला, विरुद्ध दिशेने जात चेंडूपंत शेवटमध्ये नजर ठेवली आणि हा झेल कॅरी केला। मागच्या दोन सामन्यामध्ये विचुंबे संघानं धावा डिपेंड केल्या होत्या, म्हणजे धावा चेस करून दिल्या नव्हत्या, परंतु इथे टॉस जिंकल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आजची परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल असेल की नाही मात्र हे मात्र येणारा काळ ठरवेल। पण दुसऱ्या बाजून नेरे संघाचा देखील प्रवास तेवढाच चांगला राहिला होता, भरपूर आक्रमकता आपण या संघाकडून पाहिली। नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती गेला, प्रवीण चोरगे उर्फ बाली नावानं संबोधला जाणारा हा खेळाडू, विदाउट प्रॅक्टिस परंतु अनेक वेळा अनेक मैदानं या खेळाडूनं गाजवली आहे। आणि दुसऱ्या बाजूनं टीमचा सर्वगुण संपन्न खेळाडू आदित्य मस्कर, त्याला देखील एक मोठी इनिंग या क्रीडांगणामध्ये साकारवे लागेल। राऊंड विकेट रोहित तयार। फुलर लेनचा बॉल बॅकफुटला गेले होते, ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफच्या दरम्यान, अतुलच्या हातामध्ये हा पॅरलल झेल स्वीकारला गेला आणि लगातार 2 धक्के बसले नेरे संघाला, खेळाडू बाद झालाय आदित्य मस्कर। या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा, या मतदार संघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा। अलिबाग नगरीचे खऱ्या तर विकासाचे महामेरू आदरणीय महेंद्रजी दळवी साहेब यांच्या नावानं मात्र साकारणारी स्पर्धा, रुपेशजी टोंबरे बिंदासबाई यांचे प्रेरणास्थान आणि त्यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय। स्पर्धेचा अंतिम दिवस, खरं तर प्रत्येक दिवसामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्हाला या क्रीडांगणाच्या अवतीभोवती पाहायला मिळाली आणि त्याचबरोबरीने लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला आहे। खरं तर सध्याच्या घडीला देखील अनेक प्रेक्षक आमच्या समवेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झालेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक इथे या आयोजनाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं खरं तर हार्दिक असं स्वागत करतो। विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय रोहित सुरते हा गोलंदाज आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक आहे 500 रुपयाचं। या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती, त्याने भरपूर चांगली गोलंदाजी केली होती
अनु भोईर हरिग्रामचा हा खेळाडू, त्यानंतर सचिन मोरे नेरेचा हा खेळाडू त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली. नीरज तारेकर पारगावचा त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर अतुल गोंधळी किरणेचा हा खेळाडू त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. अजून एक विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? यावेळेस वेगवान बॉल होता, लोअर फुल टॉस, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू होते नवीन नेरे संघाचे प्रथमेश फडके, 4थ्या क्रमांकावरती आलेत. नवीन जोमाचा नवीन उमेदीचा हा नवीन खेळाडू, भरपूर आक्रमकता त्याच्याकडे देखील आहे. आता थोडासा डाव सावरावा लागेल, पार्टनरशिपची गरज आहे या क्षणाला नेरे संघासाठी, कारण 2 गडी बाद झाले 5 या धावसंख्येवरती. मागच्या लढतीमध्ये दुंद्रे संघानं एकतर्फा विजय संपादन केला होता. त्यानंतर मात्र यावेळेस लोअर फुलटॉस बॉल, हा फटका देखील फसलाय. एलिव्हेशन नव्हतं आणि ताकदीचा अभाव आणि लॉंग ऑफच्या दरम्यान मात्र अजून एक झेल कॅरी केलाय, अजून एक धक्का बसला, तो म्हणजे नेरे संघाला 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये मात्र रोहित सुरते या गोलंदाजाने पूर्णपणे डॉमिनेट केलं नेरेस टीमच्या फलंदाजांना. 5 धावसंख्येमध्ये 3 धक्के बसले आणि 3 खेळाडू झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. शॉर्ट टीम मीटिंग करायच्या, नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल. आता संपूर्णपणे जबाबदारी प्रवीण चोरगे उर्फ बाली या खेळाडूला स्वीकारायला गेले. त्याचबरोबरने 5व्या क्रमांकावरती आता स्वतः परेश मस्कर, अजून एक चांगला अनुभवी खेळाडू या टीमचा. 2 मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू आहेत, त्यांना मात्र एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. किमान 50+ धावा तुम्हाला क्रीडांगणामध्ये कराव्या लागतील, कारण प्रत्येक लढतीमध्ये आपण पाहिला या क्रीडांगणाचा विचार केला, आउटफील्ड टर्न का विकेट पाटा आहे आणि हवेचा वेग देखील भरपूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना सातत्याने ॲडव्हान्टेज राहिला आहे. आणि या क्रुशल सामन्यामुळे तुम्हाला देखील एक मोठं टार्गेट, सन्मानजनक टोटल पहिल्या सत्रामध्ये उभारावं लागेल. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती गेला आहे परेश मस्कर. भरपूर चांगली लढत पहिल्या षटकामध्ये. रोहितचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. भैरवनाथ विचुंबे संघाचा हा वेगवान गोलंदाज, ओव्हर द विकेट रोहित तयार. यावेळेस देखील हा बॉल तुम्ही पाहताय स्टिकर एंडला लागला आणि बॉल सरळ निघून चालला बॅक टू द बॉलर, खरं तर गोलंदाजाच्या पाठीमागच्या दिशेने. त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली. या बॉलवरती पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेरे टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये लागली गेली आहे, ती म्हणजे 3 गडी बाद 6 धाबा. सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसतय नटीवाणी सिनुमावाली, मधुबाला मधुरी करिश्मा. दिसतय नटीवाणी सिनुमावाली, मधुबाला मधुरी करिश्मा, अगो सुषमा. पहिल्या षटकाला सुरुवात केली होती रोहितनं, खरं तर वाईट बॉल फेकला, त्यानंतर चौकारला पहिल्या बॉलवरती आणि मग लगातार खरं तर भरपूर चांगली गोलंदाजी. फक्त 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, 3 गडी बाद केले आणि टॉप ऑर्डर जी खरं तर स्ट्रॉंग फलंदाजी होती ती मात्र ढासाळी आहे. आता मात्र मधल्या फळीतील हे 2 खेळाडू, एका बाजूनं परेश मस्कर स्वतः भरपूर अनुभवी असा खेळाडू, दुसऱ्या बाजूनं प्रवीण चोरगे, या दोन्ही खेळाडूंची एक मोठी जबाबदारी असेल, कारण त्यांना चांगलं टार्गेट, चांगलं टोटल या क्रीडांगावरती उभारावं लागेल. मागच्या एंडनं धावा करण्याचं थोडंसं ॲडव्हान्टेज होता. हवेचा वेग तुम्ही पाहताय, ज्या पद्धतीने हे फ्लॅग्स तुम्ही पाहता भगवे ध्वज हवेमध्ये फडकत आहे, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल कोणत्या दिशेने हवेचा वेग आहे. आणि या एंडनं मात्र थोडासा आता खडतर प्रवास करावा लागेल फलंदाजांना. गोलंदाजीसाठी अवी पाटील, ओव्हर द विकेट, अजून एक चांगला खेळाडू. विचुंबे संघाचा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये सेफ लँडिंग झाला. निलेश जुबेकर, अजून एक अनुभवाने परिपक्व असणारा हा खेळाडू जो डीपमध्ये आहे, त्याच्याकडून चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धाबा या बॉलवरती आल्या नेरे संघाला. या 2 धाब्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली, ती म्हणजे 3 गडी बाद 8 धाबा. चांगलं टोटल उभारावं लागेल. विचुंबे संघ आपण पाहिला अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, कोणता ताकदवर संघ असो त्याच्यासमोर खेळण्याची क्षमता, ताकद ठेवणारा हा संघ आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या संघासोबत खेळता तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि त्याच पद्धतीने चांगला केला पण नेरे संघाकडून देखील पाहिला. यावेळेस बॉलला उडवलं ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. डीप मध्ये आशिष आणि अजून एक विकेट झेलबाजीच्या स्वरूपात झालाय, तो म्हणजे परेश मस्कर हा खेळाडू बाद. काळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा.
कलम नव्हता, कायदा नव्हता, कारण तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. आणि इथे तुम्ही पाहता आता मैदानामध्ये नेरे संघाची पडझड सुरू झाली आहे. वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट मिळत चालले आहेत, परंतु संघाच्या खरं तर मैदानाच्या आतमध्ये संघाचा की प्लेअर प्रवीण चोरगे अजूनही तग धरून उभा आहे. आणि जोपर्यंत हा खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत उभा असेल तोपर्यंत एक चांगला टार्गेटची अपेक्षा असेल खरं तर नेरे टीमच्या समर्थकांना. आणि दुसऱ्या बाजूनं ज्या पद्धतीने षटक फेकलं होतं रोहितनं, त्याचं कौतुक करायला लागलं आणि त्याच्या पावलावधी पाऊल ठेवून आता गोलंदाजी करतो अविनाश पाटील हा खेळाडू. नवीन फलंदाज सचिन मोरे, विकेट हॅट्रिक घेणारा हा खेळाडू आता बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. थोडी बॅकफुटला चालला हा संघ नेरे संघ, कारण विकेट जास्त आलेत आणि धावा कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरावं लागेल आणि एका बाजूने मात्र चांगला खेळ करावा लागेल प्रवीण चोरगे या खेळाडूला. लोअर फुल टॉस बॉल, इथे मात्र तुम्ही पाहता हा खराब चेंडू आवीचा आमंत्रण होतं फलंदाजासाठी, ते स्वीकारलं आणि बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरून सीमा पार 6 धाब्यासाठी षटकार. स्पर्धेतला खरं तर षटकार न अकाउंट ओपन करणारा हा 67वा खेळाडू आहे, ज्याने षटकारनं आपला अकाउंट ओपन केलं. मी मगाशी उल्लेख केला प्रवीण चोरगे हा खेळाडू खरं तर की प्लेअर आता या इनिंगमध्ये नेरे संघासाठी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा यावेळेस फिरून मारल्या बॉलला डीप बॅकवर स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल मात्र वेगानं निघून चाललाय सीमारेषा पार 4 धाब्यासाठी चौकार. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर, राजाची लक लक ते तलवार. जी धावगती खरं तर मंदावली होती त्या धावगतीला आता गती प्रदान केलंय. खरं तर कौतुक करावं लागेल प्रवीण चोरगेचं. सातत्याने आपण पाहिलं अडचणींच्या काळामध्ये संघासाठी धावून येणारा हा खेळाडू आता थोडंसं टेन्शन वाढलंय वेचुंबे संघाचं, कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जास्त चेंडू फेस केले तर तो त्याच्यामध्ये क्षमता देखील आहे, धावा करण्याच्या ती क्षमता मात्र मैदानामध्ये दाखवतोय प्रवीण चोरगे हा खेळाडू. आतापर्यंत नेरे संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आहे 4 गडी बाद 18 धावा. अभि पाटीलच्या अगेन्स्ट चढवलेले हल्ले, खरं तर हवेच्या विरोध दिशेने केलेलं आक्रमण, पहिला बॉल तुम्ही पाहिला फुलटॉस होता, त्याला मात्र मिड विकेटच्या वरून पाठवला आणि त्यानंतर मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र बॉलला पाठवलं 4 धाव्यासाठी चौकार. अभिचा पुढचा बॉल यावेळेस तुम्ही पाहता इनसाइड आउटचा हा फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला. डीपेक्सच्या कव्हरमध्ये स्वतः अजित आहेत त्या ठिकाणी, अजित भोईर टीमचा अजून एक अनुभवी खेळाडू, चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून झाली आहे आणि या बॉलमध्ये देखील 2 धावा मिळाल्या त्या म्हणजे नेरे संघाला. आणि या 2 धावांच्या मदतीनं नेरे टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली आहे 4 गडी बाद 20 धावा. दुसरं दशक पूर्ण झालंय, 20 धावा आहेत आणि या तुम्ही पाहता षटकातील दुसऱ्या षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा प्लीज. मी प्रत्येक संघांना आम्ही आता सातत्याने कॉल करू, कारण आज 9 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा हा देखील आपल्याला अगदी वेळेवरती पार पाडायचा. त्यामुळे विनंती करेन सर्व खेळाडूंना आपण देखील आमच्या आयोजकांना कोऑपरेट करा. अभि पाटील पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं शफल झाले होते, इथे हा लिडिंग एज लागला, फटका फसलाय, आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न किरण भोईर यष्ट्यांच्या मागे आणि त्याने मात्र इथे झेल सोडलाय. खरं तर हा गोल्डन चान्स होता विचुंबे संघासाठी यावेळेस धावसंख्येमध्ये अजून खरं तर ब्रेक लावण्याचा, कारण जर का प्रवीण बाद झाला असता तर अडचणी वाढल्या असं नेरे संघासाठी, त्याला मिळालं जीवनदान आणि इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नेरे टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आहे 4 गडी बाद 21 धावा. इम्पॉसिबलला पॉसिबल करणारे खरं तर सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब, तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही जगाच्या पाठीमध्ये कुठेही जा, तुम्हाला मरण नाही आहे. आत्मविश्वासाने मात्र त्यांनी केलेली समाजसेवा आणि त्यांना त्यांच्या समाजसेवेची मिळालेली पोचपावती आदरणीय
अलिबाग मुरुडचे विद्यमान आमदार महेंद्रजी दळवी साहेब यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेत राहिलं आहे. आमदार चषक ही संकल्पना आज आपण पनवेल नगरीमध्ये पाहतोय. सन्माननीय आमदार अलिबागचे आहेत महेंद्र दळवी साहेब यांच्या नावानं खास करून या ठिकाणी बिंदास शेठ टोंबरे यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला. त्याचबरोबर सुकेश बोपी, अक्षय मस्कर यांचे सर्व शिलेदार त्यांचं देखील भरपूर चांगलं कार्य संपूर्ण स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती नेण्यासाठी त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 षटकं संपली आणि दुसऱ्या षटकामध्ये मिळालेलं जीवनदान प्रवीण चोरगे या खेळाडूला चला स्पीडअप करायचं आहे. आम्ही वारंवार आता ही सूचना देऊ कारण आज अंतिम दिवस आहे आणि 5 खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय पारितोषिके आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 25,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी आणि 5व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफीज. आणि आमच्या मंचकासमोर तुम्ही पाहताय 2 ब्रँडेड खरं तर मोटरसायकल आणि त्याचबरोबरीने स्पोर्ट्स सायकल्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ही पारितोषिकं आहेत या स्पर्धेची आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेचा रंगरूप तुम्हाला अतिशय वेगळा अजून याच्याहून चांगला पाहायला मिळेल. अभिषचा बॉल तुम्ही पाहताय धीम्या गतीने टाकला आणि बॅटला स्पर्श नाही आहे. पंचाने देखील या बॉलला वाईड घोषित केलं आहे. किरण भोईर या खेळाडूनं जे यष्टाच्या मागे झेल सोडला होता. आता थोडंसं टेन्शन असेल विचुंबे संघावरती कारण नेरे संघाचा हा की प्लेअर आहे, त्याला मिळालं जीवनदान. आता संधी निर्माण झाल्या, संधी सोनं करेल का? खरं तर प्रवीण चोरगे हा खेळाडू हे देखील पाहावं लागेल कारण धावसंख्येचा उच्चांक त्यांना गाठायचा आहे पहिल्या सत्रामध्ये. आतापर्यंत कमी धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या, 22 धावा आहेत. रोहित पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट दिला होता विचुंबे टीमला, त्यानंतर आवीच्या अगेन्स्ट केलेलं आक्रमण. तदनंतर मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये स्वतः सुशील भिंगारकर अजून एक चांगला गोलंदाज सिंगल आली या बॉलमध्ये स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्रायकिंग केला आता खेळाडू होतो सचिन मोरे. 23 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. प्रयत्न चाललेत, प्रयत्नांची पावले पुढे पडत गेले की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही आहे. आता हे प्रयत्न करावे लागतील नेरे संघाच्या खरं तर फलंदाजांना. 23 धावा स्कोर कार्डवरती गडी 4 बाद झालेत आणि या षटकातील हा पुढचा बॉल असेल. इथे देखील तुम्ही पाहता हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय. डीपेक्सच्या कव्हरमध्ये अजित भोईर त्या ठिकाणी आहेत. हॅलो, तर थँक्यू रोशन. खऱ्या अर्थानं बालासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत मावले आणि खऱ्या अर्थानं बिंदासबाई ठोंबरे यांचे कट्टर समर्थक राईट हँड आणि शिवसेनेचे हरिग्रामचे दमदार नेतृत्व कल्पेशबाई पाटील आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत जयेश संजय मालिक केवाले, त्याच्यानंतर विश्वास पालकर केवाले आणि त्याच्यानंतर जयवंत पालकर केवाले आपलंही सहर्ष स्वागत. 24 धावा आहेत स्कोर कार्ड. चला जरा घाई करत प्लीज. विचुंबे संघाला कॉल आला आमच्या आयोजकांकडून, वेळ महत्त्व द्या आपण. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा प्रवीण चोरगे. यावेळेसचा खोला टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर होता. खरं तर इथे मात्र धाव नाहीये. कमबॅक करत असताना तर थँक्यू. विचंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वासुदेव अण्णा भिंगारकर यांचं आगमन झालंय. त्यांच्या समेत पाहायला गेलात मित्रांनो तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील तुपे साहेब आणि त्यांच्यानंतर गोल्डन मॅन रवींद्र मात्रे दादूस यांचं आगमन झालं. त्यांचंही सहर्ष स्वागत. चुंबे गावातील आमचे सर्व सन्मान्य मान्यवर. यावेळेस हा फटका चांगला होता परंतु एलिव्हेशन नव्हता आणि त्यानंतर मात्र हा झेल कॅरी केलाय. अजून एक धक्का बसला नेरे संघाला. आता मात्र थोड्याशा अडचणी वाढत चालल्या नेरे संघाच्या कारण खेळाडू बाद झालाय प्रवीण चोरगे. लय मनाचा दिलदार मानकरी गरीबाचा, लय मनाचा दिलदार मानकरी गरीबाचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदार संघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा, या मतदार संघात नाही. थँक्यू. याच दरम्यान विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वासुदेव अण्णा भिंगारकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील तुपे साहेब आणि त्यांच्या समेत गोल्डन मॅन विचुंबे गावचे रवींद्र मात्रे साहेब उर्फ दादूस यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. बरेचसे आमचे सन्माननीय अतिथी मान्यवर या व्यासपीठावरती आसनच आहेत. तर सर्वांचं आपण पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. चांगलं संगीत तुम्ही ऐकलंय. न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करत अलिबाग मतदारसंघामध्ये ज्यांनी भगवा फडकवला ते सन्माननीय आमदार महेंद्रजी दळवी साहेब यांना डेडिकेट करणारं हे संगीत. यावेळेस इनफिल्डच्या वरून खरं तर मिडॉपला क्लिअर केलं, फक्त दिशा दिली आणि गॅप शॉट सिलेक्शन. बॉल मात्र निघून गेलाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी चौकार.
28 धाबा आहेत नेरे संघाकडून. जो नवीन खेळाडू मैदानामध्ये आला कुणाल गायकर माफी कुणाल गायकर, त्याच्या पाठमधून हा चौकार आला. सुशीलच्या आगे इथे फुटवर्कचा अभाव होता हॅलो. थोडेसे. तर ऑटो रिक्षा आहे बघा 2910 जी डायरेक्ट मध्ये रस्त्यावर पार्किंग केले त्यांना विनंती असेल आपण कृपया साईडला घ्या. ऑटो रिक्षा आहे 2910 कोणाची असेल त्यांना विनंती असेल आपण ती साईडला करा. आज अंतिम दिवस स्पर्धेचा, त्यामुळे पाहुण्यांची तुम्हाला रेलचेल खऱ्या तर मोठ्या संख्येने या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. त्यामुळे मी विनंती करतोय जे आमचे प्रेक्षक असतील, आपल्या टू व्हीलर बाईक, फोर व्हीलर कार, ऑटो रिक्षा असतील, आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला पार्क करा, जेणेकरून कोणाला येण्या जाण्याला व्यत्यय निर्माण होईल याची काळजी आपण घ्यायची आहे. ही सूचना असेल सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी. 3 षटकं संपली आणि नेरे टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आहे 5 गडी बाद 28 धाबा. आता शेवटचं षटक निर्णायक असं स्लॉग ओव्हरचं, आणि हे षटक हाताळण्यासाठी यावेळेस तुम्ही पाहता गोलंदाज तयार होतोय आशिकेश भोईर. आशिकेश आणि आशिष हे खरं तर 2 खेळाडू ज्यांनी देखील आता भविष्य त्यांच्याकडे खरं तर विचुंबे संघाचं पाहिलं तर भरपूर चांगली कामगिरी त्यांनी अनेकदा केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिला वहाज संघाला 4 चेंडूमध्ये 6 धाबा करून दिल्या नव्हत्या. आशिकेश भोईर हा इतिहास होता. आता या वर्तमान स्थितीमध्ये एका बाजूनं धावांसाठी भुकेलेला संघ नेरे संघ, त्यांच्या खेळाडूंना मात्र आता आक्रमण करावं लागेल. सचिन मोरे आणि कुणाल गायकर क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंकडे. आता संधीचं सोनं करावं लागेल. मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी हे दोन्ही खेळाडू सज्ज झालेत. एका बाजूनं आशिकेश, त्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे, चांगली गोलंदाजी त्याने या क्रीडांगणावरती केली आहे. थोडंसं घाई करायचे प्लीज. विचुंबे संघाला विनंती आहे आपण थोडं सहकार्य करा. विचुंबे म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारं, क्रिकेटप्रती जीवापाड प्रेम करणारं गाव. सातत्याने अनेक मोठ्या स्पर्धा आम्ही विचुंबे गावामध्ये पाहिल्या, आणि त्याचबरोबरीने रायगडमधील मोठं आयोजन आपण नेरे नगरीमध्ये नेहमी सध्याने पाहिलं आहे. बॅकफुटला गेले लॉफ्टेड ड्राईव्ह, यावेळेस अतुल आहे जेल खाली, आणि हा पॅरल जेल, आणि पंचांचा इशारा नो बॉल. ओव्हरस्टेपिंग, आणि इथे मात्र गोलंदाजाने बॉलिंग ॲक्शनमध्ये खरं तर त्याचा शरीराचा वेध यष्टांमध्ये लागला, त्यामुळे मात्र पंचांनी हा नो बॉल घोषित केला. हा योग्य निर्णय. बेल्स खाली पडली होती, इथे मात्र हा नो बॉल, त्यामुळे संधी मिळाली खरं तर नेरे संघाला. आणि आता फ्रीट असेल, 3 धाबा असतील या बॉलवरती. चांगला झेल कॅरी केला होता लॉंग ऑनमध्ये. अतुलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने झेल पकडला, आणि इथे मात्र जीवनदान मिळालं, नशिबाची साथ मिळाली. आणि या नशीब मात्र या ठिकाणी झुकलं नेरे संघाच्या बाजूनं. खेळाडू होता स्ट्रायकिंग एंडला सचिन मोरे, त्याच्या बॅटमधून या 2 धावा आल्या, आणि त्याबद्दल त्याचबरोबरीने एक 9ची रन, अशा 3 धावा मिळतील नेरे संघाला. फ्रीटचा बॉल होता, पुन्हा एकदा एज लागली होती, आणि इथे मात्र पंचाने देखील प्रसंगावधान दाखवलं. त्यांनी आपला निर्णय मागे घेतला, कारण हा बॉल आहे फ्रीटचा. पहिला नो बॉल होता, त्यानंतर फ्रीटची संधी, आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाज आशिकेशनं. यावेळेस तुम्ही पाहता सचिनला एका बॉलमध्ये 2 वेळा जीवनदान मिळालं. हा फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये फिरून मारलाय बॉलला, डीप स्क्वेअर लेगच्या वरून मात्र बॉलला पाठवलंय. जीवनदान मिळालं. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं. 2 जीवनदान मिळाले, त्यानंतर मात्र आक्रमण केलं सचिननं. षटकार आलाय नेरे संघासाठी. कोणी केला ना विकास, किती वाट बघू आम्ही, किती वाट बघू आम्ही, किती वाट बघू आम्ही. आता हिशोब मागून घ्या तर 5-5 वर्षाचा. आता थँक्यू. 37 धाबा स्कोअर कार्डवरती आहेत. खरं तर या षटकामध्ये येणाऱ्या धाबा अतिशय निर्णायक असतील, कारण इथे चांगली बॅटिंग करत असताना सचिन मोरे हा खेळाडू यावेळेस देखील बॅकफुटला गेले. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कबर्सला भेदण्याचा प्रयत्न केला होता. निलेश जुबेकर हा खेळाडू त्या ठिकाणी, त्यांच्याकडून हा झेल सुटला गेला. प्रयत्न भरपूर चांगले गेले, एफर्ट चांगले होते, कारण हा झेल तुम्ही पाहताय प्रभाच्या विरुद्ध दिशेने पकडण्याचा झेल त्या पकडण्याचा प्रयत्न केला होता. नशिबाची साथ मिळाली, झेल मात्र सुटला गेला. त्यानंतर मात्र 2 धाबा आल्या नेरे टीमला, आणि या 2 धाब्याच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये लागली गेली, ती म्हणजे 5 गडी बाद 39 धाबा. अजूनही पहिल्या षटकातील, खरं तर पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आशिकेशचा हा बॉल वेगवान होता, आणि इथे किपरला बीट केलंय. घर फिरले की घराचे वासे फिरत असं म्हटलं होतं. पहिल्या धावा कमी होत्या, परंतु आता नशिबाची साथ मिळाली नेरे संघाला. हा वाईट +4 अशा 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या नेरे टीमला. तर समोर ज्या 2 व्हीलर्स पार्किंग आहेत बघा, त्यांना कृपया विनंती असेल की पाहुण्यांना येण्या जाण्यासाठी तिथे रस्ता द्या, आणि आपल्या ज्या 2 व्हीलर बाईक असतील ते सर्वांना विनंती करतो की आपण साईडला घ्या. आणि या विचुंबी संघाचे आम्ही समर्थक होते, बॅनर जरा सरळ करा प्लीज, आपल्याला विनंती असेल. समोर विनोद भाऊ भोईर, महाराष्ट्र पोलीस, आपण यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. भाऊ या पण व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत.
44 धाबा. खरं तर असं वाटलं तर कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखेल बिचुंबे संघ नेरे टीमला. होते एका बाजूने प्रयत्न आणि त्यानंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर. आशिकेश परफेक्ट यॉर्कर होता. त्रिफळाचीत झाला खेळाडू सचिन मोरे. अजून एक धक्का बसला नेरे टीमला. ह्या हातामध्ये भगवा चला लागूया कामाला. पण विसरून जाऊ नका ह्या धनुष्य बाणाला. तर मान्यवरांचे इथे शुभागमन झालं. दर्शन ठाकूर साहेब पनवेल तालुका अध्यक्ष, त्यांच्या समेत सुनील पाटील साहेब सदस्य ग्रामपंचायत नेरे आणि शिवाजी पाटील साहेब अध्यक्ष वांगणीतर्फे वाजे राष्ट्रवादी मिसाईल ग्रुप रायगड यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि यापूर्वी याच्यानंतर होणारी मॅच असेल, विनंती असेल बघा, रामकृष्ण महालक्ष्मी अर्थातच आर्यम 11 मुरबी विरुद्ध एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉससाठी इथे लगेच संपर्क साधा. 44 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. आता अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला हा संघ. सुशांत गायकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला. इनॅट नंबर 8. त्याला देखील आता कमी चेंडूमध्ये जास्ती धावा करायला लागतील. संधी मिळाली. मिडल ऑर्डरमध्ये खेळाडू टॉप ऑर्डरचे देखील अपयशी ठरले. त्यानंतर मात्र डावाला सावरलं सचिननं, त्यानंतर डावाला सावरलं प्रवीणनं, तदनंतर सुशांत गायकर हा खेळाडू. फुटवर्कचा अभाव होता, परंतु उजव्या स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंच तुम्ही पाहता या ठिकाणी सँडी पालकर यांनी दर्शवला. हा वाईट बॉल आहे. एक आगीवेगळी आदा त्याची देखील तुम्हाला अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाली. एक अतिरिक्त रन्स मिळाली बॅटिंग करणाऱ्या नेरे टीमला आणि एका धाब्याच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली ती म्हणजे 45 धाबा. चांगला प्रयत्न केला नेरे संघानं. टॉप ऑर्डर अपयशी झाल्यानंतर मात्र डाबाला सावरण्याचा प्रयत्न केला. तदनंतर मात्र या 45 धाबा बाकफुटला गेले आणि यावेळेस मात्र ताकदीचा वापर ऑन साईडमध्ये अखेरच्या क्षणाला मिळाली संधी आणि त्या संधीचं सोनं करत हा षटकार होतो नेरे टीमला. आणि या षटकाराच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण झालंय नेरे संघाचं. माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अबाध गरजता 4 चेंडूमध्ये वाहा संघाला 6 धाबा करून दिल्या नव्हत्या. मी मगाशी म्हटलं तो इतिहास होता, आता वर्तमान आहे. आता 5 चेंडूमध्ये 28 धाबा खर्च करतो आतापर्यंत आशिकेश भोईर हा गोलंदाज. आता हा शेवटचा बॉल यावेळेस देखील वेगवान होता, तेच तर्रार होता. आणि तुम्ही पाहता इथे पंचांकडून आम्हाला निर्णय अपेक्षित असेल आणि हा निर्णय वाईट बॉल, कारण कशाही प्रकारचा स्पर्श खरं तर करत पॅडला झालेला नाही आहे, त्यामुळे बॉल लेग स्टिकच्या बाहेर निघून गेला. पंचांनी मात्र योग्य निर्णय दिला. हा वाईट बॉल. 52 धाबा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. इथे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, फ्लायटेड बॉल फेकला, बॅकअप द हँड डिलिव्हरी आणि त्यानंतर मात्र अजून एक विकेट मात्र मिळाला. तो म्हणजे बिचुंबे संघाला सांघिक यश मिळालं आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 52 ही धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे. एका षटकामध्ये यावेळेस धाबा खर्च केल्या आशिकेशनं 24, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 28 धाबा होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 24 धाबा मिळाला. थोडासा आत्मविश्वास नेरे संघाचा वाढला असेल. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आता 53 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचं या मैदानात बिचुंबे संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा. आपण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमच्या समवेत जॉईन होते प्रवीण गायकर आणि पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमच्या समालोचक डिपार्टमेंटमध्ये. खरं तर जॉईन होतील आमचे समालोचक मित्र शिरवली गावचे भूषण रोशन पाटील. तर इथे मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. मिस्टर CP प्रजापति सर, उत्तर भारतीय सेल तालुका अध्यक्ष, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को ब्रांडेड एसिक्स के शूज हमें पुरस्कृत किए गए, तो उनका यहाँ पर शुभ सम्मान किया जाएगा. नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदास भाई ठोमरे, इनके शुभ हाथों से बिल्कुल यहाँ पर नवाजा जाएगा. मिस्टर CP प्रजापति, उत्तर भारतीय सेल तालुका प्रमुख अध्यक्ष, जिनका यहाँ पर शुभ सम्मान बिंदास भाई ठोमरे इनके शुभ हाथों से बिल्कुल किया जाएगा. शाल, पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देकर मिस्टर CP प्रजापति साहब इनको इस टूर्नामेंट के माध्यम से बिल्कुल संवारा जाएगा. उनके समेत शहर प्रमुख उत्तर भारतीय सेल मिस्टर प्रयाग शाह साहब, इनका भी 25 सालों का जज्बा जिनके पास है और वही तजुर्बे के साथ आज अपनी पूरी उम्मीद के साथ यहाँ पर कामयाबी की शिखर पर पहुंचने वाले मिस्टर CP प्रजापति सर, उत्तर भारतीय सेल तालुका अध्यक्ष, इनके माध्यम से इस टूर्नामेंट को बेस्ट फील्डर के लिए ब्रांडेड के एसिक्स शूज इनके माध्यम से पुरस्कृत किए गए.
प्रयाग शाह साहब शहर प्रमुख उत्तर भारतीय सेल, उनका भी यहाँ पर शुभ सम्मान किया जाएगा। तो सुकेश बोपी और बिंदास भाई ठोमरे नवीन पनवेल शहर प्रमुख, इनके शुभ हाथों से मिस्टर प्रयाग शाह शहर प्रमुख उत्तर भारतीय सेल, इनका सम्मान यहाँ पर किया जाएगा। तर चला भंगारपाडा संघाचे कॅप्टन, भंगारपाडा संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या समवेत मुरबी संघाचे कॅप्टन रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी संघाचे कॅप्टन टॉससाठी या। याच्यानंतर सन्मान केला जाईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नवीन पनवेल अनिकेत मोहिते साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। अनिकेत मोहिते साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं। आपल्याला इथे नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते अनिकेत मोहिते साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष नवीन पनवेल यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। तर त्याच्यानंतर विनंती करतो व्यासपीठावरती सन्माननीय अतिथी दर्शन ठाकूर साहेब पनवेल तालुका अध्यक्ष यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। तर दर्शन ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। तर दर्शन ठाकूर साहेबांचा इथे सन्मान मात्र इथे केला जाईल। गाडी आतमध्ये येऊ दे योगेश ढोपरे साहेब, मान्यवरांचं इथे शुभ आगमन झालंय। तत्पूर्वी सन्मान करून घेऊया आपण दर्शन ठाकूर साहेब पनवेल तालुका अध्यक्ष यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर सुनील पाटील साहेब सदस्य ग्रामपंचायत नेरे यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। तर इथे सुनील पाटील साहेब सदस्य ग्रामपंचायत नेरे यांचा इथे शुभ सन्मान होईल। त्याच्यानंतर मिसाईल ग्रुपचे रायगडचे अर्थातच शिवाजी पाटील अध्यक्ष वांगणीतर्फे वाजे यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। मित्रांनो, व्यासपीठावरती इथे शुभ आगमन होत असताना त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वात मोठी स्पर्धा पाहिली, 4 बाईकची स्पर्धा, असे तुम्हा सर्वांचे खऱ्या अर्थानं त्यांचा लुक आज आम्ही पुन्हा एकदा वेगळा पाहतो। नेहमी आगरी कोल्यांची खऱ्या अर्थानं परंपरा असणारे डोक्यावर लाल कॅप मात्र आज दिसत नाहीये, परंतु खऱ्या त्यांचा जर तुम्ही विचार केलात तर नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा 100 किंग मेकर सरकार सन्माननीय संतोष शेठ मात्रे साहेबांचे इथे शुभागमन, त्यांच्या समेत योगेश ढोपरी साहेब उपतालुका प्रमुख MIDC अजय ठाकूर साहेब आणि प्रवीण पाटील साहेब आपले या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। किंग मेकर 100 सरकार माजी सरपंच संतोष मात्रे साहेब गोल्डन मॅन यांचे या ठिकाणी आगमन। तर मान्यवरांचे खूप खूप आभार। गोल्डन मॅन किंग मेकर सरकार, 100 किंग मेकर सरकार। तर शिवाजी पाटील यांचा इथे सन्मान देखील केला जाईल। व्यासपीठावरती मान्यवर 100 किंग मेकर सरकार संतोषदादा मात्रे माजी सरपंच नितलास यांचा इथे आगमन, त्यांच्या समेत योगेश ढोपरी साहेब MIDC योगेश ढोपरी साहेब उपतालुका प्रमुख यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। पंच 1 मिनिट खेळ थांबवायचा आहे मित्रांनो। 100 किंग मेकर सरकार दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे र, रायगड ठाण्याची शान आहे र, आमचे संतोष मात्रे दादाच्या या नावात दम आहे र। थँक्यू 100 किंग मेकर सरकार। खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये आपण 4 बाईकची स्पर्धा पाहिली तथा नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांच्या समेत योगेश ढोपरी साहेब
उपतालुका प्रमुख MIDC या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी वर्सेस या ठिकाणी मॅच होईल. एकता स्पोर्ट्स 11 भंगारपाडा. दोन्ही कॅप्टनच्या नक्कीच टीमला घेऊन टॉस साठी देखील तुम्हाला थँक्यू पोहोचायचं आहे. तर ओमकार मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस झालेत. तुला आता थांबावं लागेल कारण भरपूर प्रेक्षकांना अपेक्षा असते. संकेत आला की मैदानावरती की नक्कीच त्याचं झालंच पाहिजे. तर संकेत काय सांगशील? झालंच पाहिजे. हॅलो के बाबा के बाबू या बाबा 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 बाबा. धन्यवाद. थँक्यू. हे होते मेमेक्री मास्टर कॅप्टन संकेत पाटील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आता मात्र इथे सेकंड इनिंग स्टार्ट होईल आणि तसे जोडले जातील ओमकार शेट्टे वाकलन. संकेतची झलक सगळ्यांपेक्षा अलग. ते जाऊया मॅच मध्ये. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्या उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पडतात. वेलकम ऑल ऑफ यू. आमदार चषक 2022 गावदेवी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी आणि आदरणीय शिवसेनेचं एक धुरंधर असं व्यक्तिमत्व या विभागाचं शिवसेनेचा एक ढाणा भाग आदरणीय रुपेशदा ठोंबरे त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली एक मातबदार अशी क्रिकेट स्पर्धा. परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभाव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात हे ज्या नावानं सिद्ध करून दाखवलं. आणि तब्बल महेंद्र शेठ हरी दळवी यांचं देखील फार मोठं योगदान या क्रिकेट स्पर्धेसाठी. 53 रनचं टार्गेट. बॉल तयार आहे. लोबा फुल टॉस होता. गॅप मोठा लॉंग ऑनला. चेस असेल फुल टॉससाठी. थांबणार नाहीये. बॉल चिनू निघून जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय भगवा चौकार. पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला. बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसरा डॉट आणि तदनंतर आलाय हा एक दमदार चौकार. 53 रनचं टार्गेट. वॉट अ ग्रेट बॉल. गती जरी कमी असली ना रिदम जरी छोटा असला तरी टप्पा फार चांगला आहे आणि चेंडू काहीसा बाहेर देखील निघतोय. तर समोर आत्ताच ज्याने इको पार्क केली बघा त्यांना विनंती करतो थोडीशी आतमध्ये घ्या गाडी. आत्ताच इको आली त्यांना विनंती करतो. इको ज्याने कोणी आणली त्यांना विनंती करतो थोडीशी पुढे घ्या मित्रा. आणि पडदा सोड जरा मित्रा तिथे. छोटू ते चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेदरम्यान या ठिकाणी मिळाली विकेट. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आदित्य म्हस्कर आणि त्यांना घेतली आहे पहिली विकेट या डावातली. आणि धक्का लागलाय तो देखील पहिला. आणि बॅटिंग करणारी टीम तुम्हाला पाहायला मिळतीये भैरवनाथ विचुंबे. आणि जर गोलंदाजी आपण पाहिली या टीमची बॉलिंग समरी पाहू. ज्यावेळी गोलंदाजी केली जात होती विचुंबेच्या माध्यमातून पहिलं षटक फार चांगलं राहिलं. रोहित सुरतेचा खर्च केल्या 6 विकेट्स घेतले 3. त्यानंतर आपण अविनाश पाडलला पाहिलं त्यानं खर्च केला 15. त्यानंतर सुशील आले त्यांना देखील चांगली बॉलिंग केली. मात्र शेवटच्या षटकात रन्स फार झाल्या. टोटल 24 धावा. म्हणजे ज्याच्या नावानं टीम ओळखली जाते स्वप्नील नाईक स्वप्नील कांबळे तो आज संघामध्ये नव्हता आणि त्याची कमतरता फार मोठ्या प्रमाणात जाणवली टीम विचुंबे संघाला. कारण एक जो चौथा विकल्प आज या संघानं वापरला तिथे 24 धावा आल्या आणि 53 रनचं टार्गेट पूर्ण करायचं असताना 5 या आकड्यावरती पहिली विकेट त्या ठिकाणी जाती आहे. ना हारना जरूरी आहे ना जीतना जरूरी आहे. जिंदगी इस खेल ऐसे खेलना जरूरी आहे. 2 ओव्हर नंतर पाणी पोहोचू आम्ही तुमच्यापर्यंत. आहे पाणी घेऊन गेलाय मैदानात. तर अजय पवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. खऱ्या अर्थानं अजय पवार यांचा विचार केला मित्रांनो ते देखील डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संतदास दमडे यांनी पुरस्कृत केलेला त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं प्रवीण ही आपली फार मोठी जिम्मेदारी आहे. कारण अतिथी देवभाव ही आपली संस्कृती सांगते आणि ती परंपरा जपणं हे वाकडी गावाचं काम आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार. त्यामुळे प्रेक्षकांची आज थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आज बॉल टू बॉल समालोचन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत त्याबद्दल माफी असू द्या. ग्रेट बॉलिंग यष्टी रक्षकाचं कौतुक करेल. यस विकेट गॉन. फलंदाज होतील बाद. काहीसा पाय हवेमध्ये बॅट हवेमध्ये अंपायरनं ते पाहिलं आणि आता DRS ची मागणी करण्यात आली आहे. साईप्रीत लाईव्ह टीम सोबत आपल्याला जॉईन व्हावं लागेल. थँक्यू. रेफरीज देखील येतील. DRS रिव्ह्यू सिस्टम तिथं असेल. खऱ्या अर्थानं कमीत कमी तिसरे पंच देखील आहेत. परंतु जेव्हा खऱ्या अर्थानं आमचे 100 किंगमेकर सरकार अर्थातच माजी सरपंच नितलास संतोष दादा मात्रे जेव्हा कुठल्याही स्पर्धेमध्ये असो मग आम्ही ज्या स्पर्धेमध्ये असो
किंवा बाकी कुठल्याही स्पर्धेमध्ये असो, नेहमी आल्या आल्या DJ आणि कमेंटर यांच्यासाठी तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. त्याच्यानंतर लाईव्ह साठी देखील हे पारितोषिक या त्रिवेणी संगमासाठी त्यांनी पारितोषिक दिलं, त्याबद्दल त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे र, रायगड ठाण्याची शान आहे र. आमचे संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे र. आमचे संतोष म्हात्रे दादाच्या या आणि अगदी समाजकार्य आणि लोककार्य ज्या नावाच्या माध्यमांना फार चांगलं पाहायला मिळतं. संतोषदा म्हात्रे नितळस त्यांच्या नावाचं गुणगान करणारे संगीत होतं. डिसिजन पेंडिंग आहे, ग्रीन सिग्नल की रेड सिग्नल ती चर्चा सुरू आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि फलंदाज होतील बाद. संदीप पालकर, कुठे चुकतो त्यांचा निर्णय. शेर की झलक और संदीप पालकर की झलक हे हमेशा अलग रहती है. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं थोडेसे स्टेप आउट झाले, पुढे झाले आणि लास्ट मोमेंटला बॉडी बॅलन्स गमावला होता फलंदाजांना बॅटर्सनं आणि त्यामुळे त्यांची विकेट त्या ठिकाणी जाईल. गोलंदाजाच्या खात्यामध्ये यष्टीरक्षकाचं कौतुक हे व्हायलाच हवं आणि त्याचबरोबरीनं गोलंदाज आदित्यचं पहिल्या षटकामध्ये त्यानं खर्च केलेत फक्त आणि फक्त धावा, त्या म्हणजे 5 आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 विकेट्स देखील त्याला या षटकामध्ये मिळालेत आणि टार्गेट चेस करायचं 53 धावेचं म्हणजे समीकरणीतनं पाहिलं तर येणारे चेंडू 16 आणि जिंकण्यासाठी 48 धावेची गरज आहे. फार मोठा मित्रपरिवार आहे रुपेशदा ठोंबरे यांचा आणि तो मॅचला एन्जॉय करतोय. सरासरी आपण पाहिली तर फार पुढे जाती आहे. पाहिजे इथनं कमबॅक करेल का बॅटिंग करणारी टीम, ती म्हणजेच भैरवनाथ विचुंबे. श्वास घेतोय तोवर जाऊन घ्यावं छान आणि झाडालाही कळत नाही कधी कोणतं गळेल पान. अरे आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. आज तुम्हाला तो अर्थ शोधायचा आहे, कारण आज तुमच्या सार्थकतेचा अभिमान वाटावा अशी कामगिरी या मैदानावरती जर तुम्हाला करता आली तर 5 स्टार 5 तुमची या ठिकाणी वाट या ठिकाणी पाहतीये. आणि सांगावं लागेल या ठिकाणी प्रत्येक प्लेयर्सला आज या मैदानावरती कि उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है और हमें था ये भरोसा की आगे आसमां भी थोडा कम है. आणि आकाशाला गवसणी घालणारी एक यशस्वी कामगिरी जर तुम्हाला करायची आहे तर आज तुम्हाला लढावं लागेल आणि लढावं लागेल, ते म्हणजे तुमच्या संघाच्या सांघिक विजयाच्या कामगिरीसाठी. आज प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे, कोणी आपल्या प्रेयसीला कोणी आपल्या प्रियकीला रोज देत होता, मग तिकडे काही जवान पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद होत होते, ते फक्त आणि फक्त देशाच्या प्रेमाखातीर. त्यांना देखील हॅपी व्हॅलेंटाईन डे. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज सचिन मोरे. रिनवे रिदम चेक करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती सचिन मोरे. आता टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडत चालली आहे, पाहायचं इथनं संघाला बाहेर काढेल का. फलंदाजी करताना मैदानाच्या आत नंबर 3 वरती आपण पाहिलं तर किरण भोईर आले, ते देखील स्वस्तात बाद. आणि अविनाश पाटील इनात नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू या मॅचमध्ये कोणता इम्पॅक्ट टाकेल त्याकडे लक्ष या ठिकाणी प्रत्येकाच लागलं. जिनके सपनों में जान होती है उनके इरादों में उनकी पहचान होती है आणि ती ओळख निर्माण करेल टीम भैरवनाथ विचुंबे की इथनं जे मोठं टार्गेट मिळालं आहे, सुरुवात चांगली मिळाली आहे, त्यामध्ये सामना जिंकून देईल क्षेत्ररक्षण करणारी टीम G211 जय हनुमान नेरे. जय हनुमान नेरे म्हटलं की प्रवीणच्या नावानं या गावाचं क्रिकेट ओळखलं जातं. अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटसाठी देखील नेरे गावाची या पंचक्रोशीमध्ये ओळख आहे आणि नेरे दुंद्रे जो बल्ट आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये तो देखील तितकीच चांगली कामगिरी करत असतो. प्ले फॉर प्राईड अगदी हे मंगेश फडकेनं या नेरे दुंद्रे विभागाला शिकवलं आणि सध्या त्याच मंगेश फडकेच्या नावानं या नेरे दुंद्रे विभागाला एकत्रित करून ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असते. मागचा सामना आपण पाहिला तर दुंद्रे टीमनं जिंकला. अमर पाटीलची फार्म टीम होती, अमरदादाचं देखील आभार आणि कौतुक ज्यांनी आपला संघ इथे इंटर केला. अपील झाला प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर अगदी निर्णय क्लोज जात, फोटो फिनिश डिसिजनात. आणि हा निर्णय आता पाठवला तो म्हणजेच DRS घेतला, तो म्हणजेच फिल्डिंग साईडनं. आणि निर्णय जाईल पुन्हा एकदा आपल्या टेक्नॉलॉजी टीमकडे, जिथे साईप्रीत लाईव्हच्या वॉर रूममध्ये सज्ज आहेत आमचे ऑपरेटर, मिक्सिंग रूममध्ये संदेश दादा आणि पूर्ण त्यांचे कॅमेरामॅन अगदी कॅमेराच्या सूक्ष्म लेन्समध्ये ही सगळी क्षणचित्र या ठिकाणी टिपत असताना काजाची धगधग वाढली आहे, काहींची थांबली आहे. लक्ष सुद्धा एक फायनल ऑफिशियल कॉल आहे. 12 मॅन आपल्या चेअरवरती बसा, अंपायर्स आपलं काम करतील. अन्यथा ज्या टीमचं नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी लागेल, कारण अजूनपर्यंत कोणत्याही क्रिकेट फॉर्मॅटमध्ये तो डिसिजन आला नाही आहे की 12वा खेळाडू जाऊन वॉर रूममध्ये चेक करेल. सो डिसिप्लिन लेवल आहे ना फार इम्पॉर्टंट आहे.
जी या स्पर्धेच्या माध्यमातून मला जपायचीच आहे. आणि मोमेंट आणि कॉस्ट आणि हाव फक्त आणि फक्त एकच तत्व ट्रान्सपरन्सी, मराठीमध्ये सांगायचं झालं तर पारदर्शकता. त्या एकाच तत्वावरती मागचे अनेक वर्ष आपण गावदेवी चॅम्पियन्स क्रिकेट क्लब वाघडीची टुर्नामेंट पाहता तर या ठिकाणी देखील ती टिकवली गेलीच पाहिजे, कारण शिस्त ही क्रिकेटची फार मोठी गरज आहे. अंपायरचं डिसिजन काही क्षणात येईल. आता अगदी अल्ट्रा स्लो मोशन. संदेश दादाला ना फार टेन्शनचं काम आहे, कारण आज मॅचेस तितक्याच हा व्होल्टेज आहेत आणि फलंदाज सेफ आहे. नो मोर DRS. लक्ष सुद्धा जो DRS होता तो तुम्ही गमावलाय. आता फिल्डिंग करणारी टीम बॅटर साइड होता. अंपायर्स कॉल. थँक्यू. मग अंपायर यष्टी रक्षकाने इशारा दिला होता, त्यामुळे नक्कीच आम्हाला वाटलं की हा डिसिजन वाईड आहे. एक्स्ट्रा रन ॲड होईल. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट आले. गती फार होती. व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही आहे. एक सिंगल त्या ठिकाणी केली जाईल कंप्लीट अशी आशा होती, मात्र नकार केला नॉनस्ट्राइक करीनच्या फलंदाजानं. आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर इथनं जातो निर्धाव. पहिल्या षटकामध्ये रन्स पाहायला मिळाला 5. अजून एक सुंदर बॉल. मागचे लगातारचे आपण पाहिले तर 2 चेंडू निर्धाव आलेत. बीट केलाय फलंदाजाला. जी गोलंदाजी केली आदित्यनं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज सचिन मोरे तुम्हाला पाहायला मिळतोय. हे भव्य दिव्य सभा मंडप, प्रेक्षकांसाठी आकर्षक गॅलरीज, चारही बाजूला जे सुशोभीकरण करण्यात आलंय ते आमचे शिरवलीचे रोशन पाडल यांच्या माध्यमातून. आणि मोजून मापून मारलेल्या लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या अगदी गॅपमधनं एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षमय चौकार. बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. न योगेश ढोपरियो सेनेचा वाघ आला. न योगेश ढोपरियो सेनेचा वाघ आला. अगदी वाघासारखंच या ठिकाणी हे व्यक्तिमत्व आणि वाघासारखंच आता मैदानाच्या आत आज प्रत्येक खेळाडूला खेळायचं आहे. नेक्स्ट मॅच मुरबी इन ॲक्शन असेल. या स्पर्धेतलं अर्धशतक पहिलं आलं ते म्हणजेच ओमकार पाटील. अगदी त्या खेळाडूला फॉलो करत क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर एक डावखुरा असा खेळाडू ज्यानं मुरबी संघाची अनेक स्वप्न कंप्लीट केली. अर्थातच त्याचं नाव विकी पाटील. आणि त्यानं झळकावलेलं अर्धशतक या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये हायलाईट बनून राहिलं. आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे ती म्हणजेच तुम्हाला पाहायला मिळेल एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. वॉट अ मॅच. आजच्या दिवसातील एक मोठा सामना म्हणजे एका बाजूला विकी पाडल आणि त्याची आर्मी, दुसऱ्या बाजूला सिद्धेश वासकर. या पनवेल तालुक्यातील व्यावसायिक क्रिकेटमधलं देखील चर्चेत राहणार आणि ग्रामीण क्रिकेटमधलं ते नाव इन ॲक्शन असेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. यष्टी रक्षक देखील त्या ठिकाणी बीट झाले. अंपायरचा इशारा येणं फक्त बाकी आहे. यस, हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. इथनं मॅच ऑन होतीये असंच म्हणावं लागेल. टीम भैरवनाथ विचुंबे संघासाठी चनुमा नेरे क्रिकेट संघाच्या विरुद्ध जी टीम खेळतीये G2 11 या नावानं टीमची टोटल स्कोर कार्डवरती 1ने पुढे सरकेल आणि धावफलक आहे 12. लोवा फुल टॉस ऑन साईडला. पुन्हा एकदा गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आलेत आणि अडवलाय बॉल आणि तोपर्यंत मेल या ठिकाणी एक सिंगल. 12 आकडा आयुष्यामध्ये फार काही शिकून जातो. संघर्ष का असतो. एक ॲड केली त्या प्लेयर्सनं रिवायटल या कंपनीसाठी. जब तक बल्ला चलता है तब तक ठाट आहे. आणि अगदी ती ॲड होती ना जाहिरात त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये त्याच्यासोबत जॉईन झाली आणि ते नाव होतं युवराज सिंगचं, ज्यानं भारताला विश्वचषक जिंकून दिला. मिडलिंग चांगलं, टायमिंग चांगलं आहे. मागचे 2 बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आणि यावेळी याला एक दमदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ देखील झाला पूर्ण आणि टीमची टोटल धाव फलकावरती 19 या आकड्यावर बनवायच्या 53. उर्वरित बॉल शिल्लक 12 आणि रन्स करायच्या 34. कम ऑन ठीजे. पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला. बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना. रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. भाईयो सेनेचा वाघ आला ना. रुपेश ठोंबरे हा. थँक्यू. खऱ्या अर्थानं बिंदासबाई टोंबरे यांच्यावरती असणारं प्रेम तुम्ही पाहिलात मित्रांनो. येथे 100 किंगमेकर सरकार, माजी सरपंच, नितलास ग्रामपंचायत, एक दमदार यशस्वी आयोजक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समेत अजयजी पवार साहेब
आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर योगेशजी ढोपरी साहेब उपतालुका प्रमुख MIDC यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात मित्रांनो, शिवसेनेची मुलुक मैदानी तोप नवीन पनवेल शहर प्रमुख आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा चालवणारे हे राजपिंड व्यक्तिमत्व आणि नेहमी सातत्याने समाजासाठी गोरगरिबांसाठी धावून जाणारे नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारी ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता, त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि रन्स करायच्या जिंकण्यासाठी इथनं आपण पाहिल्या तर त्या म्हणजे 34. परिस्थिती जरी वाईट असेल तू घाबरू नकोस, पुन्हा सगळं पहिल्यासारखं होईल. तू फक्त खचू नकोस, वेळ आहे ती निघून जाईल. तू मात्र धीर सोडू नकोस आणि माणसाला सध्या माणसाचीच गरज आहे. तू मात्र माणुसकी विसरू नकोस, संघर्ष स्वतःचीच आहे. हिंमत तू हारू नकोस. अरे करताना करवी तर शेवटी तोच आहे. त्या परमार्थाला विसरू नकोस. अजून मला जगायचं आहे, असू दे तुझ्या धाना. अरे पाठीवरती ठाप ठोकून स्वतःला सांग तू फक्त लढ म्हणा. ती लढाई गरजेची आहे विचुंबेसाठी. हा खरा बॉल होता, फायदा उचलताना नाही आहे. खरं तर इथे जर चेंडू बॅटचा संपर्क झाला असता तर अंपायरचा इशारा हाच येणार होता की हा ओव्हर द वेस्ट भीमर आहे. 1+1. एखाद्या डीमार्टमध्ये सकाळी जावं आणि ऑफर्स असावी की बाय 1 गेट 1 फ्री. इथे बाय 1 तुम्हाला 6 मिळाल्या असत्या. हॅलो, त्याच्यानंतर तुम्ही व्यासपीठावरती पाहता मुर्तुलचे समाजसेवक सन्माननीय प्रवीण शेठ पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. उमेश भगत साहेब उपविभाग प्रमुख, त्यांच्या समेत अमोल हाटे साहेब, रिया वाईन्सचे ओनर यांचे सुपुत्र तरुण सतपाल साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं योगेशजी ढोपरी साहेब, दमदार शिवसेनेचा हा बुलंद नेतृत्व त्यांना संबोधलं जातं. MIDC उपतालुका प्रमुख, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2022 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. उघडा डोळे पाहणे येणारा बॉल ऑफ रेट. 12 बॉल 32 रनची गरज. बॉल तयार आहे. हा देखील फुल टॉस होता. 12-34 चेस करताना पहिला बीमर, दुसरा फुल टॉस तुम्ही मिस कराल तर त्या रन्स बनतील कशा? कारण 17.00 या सरासरीने तुम्ही चेस करताय आणि तुम्हाला माहिती आहे फ्री हिट आहे, तर अपील का केलं गेलं हा देखील प्रश्न मला पडला. कारण फ्री हिटवरती तुम्ही हिट ऑफ टॉईज किंवा रनआउट यांसाठी अपील करू शकता. अंपायर्स तिथे तुमचा विचार करतील. मग अंपायर्सला देखील कधी कधी प्रश्न पडतो की अपील होत आहे देखील कशासाठी. प्रेझन्स ऑफ माइंड फार गरजेचं आहे ॲज अ क्रिकेटर तुमच्यासाठी. एक सिंगल मेल, एका सिंगलच्या मदतीने समीकरण बदलत आहे. 31 रन अजून करायच्यात. चेंडू शिल्लक आहे 11. पहिल्यांदा दुसऱ्यांदा फुलटॉस सुटला, तिसऱ्यांदा देखील मिळाला, पण त्याच्यावरती फलंदाज सुटला नाही, तो फसला. विकेट मिळतीये. नशीब चांगलं आहे. कदाचित आज घरामधून निघताना नशिबाची पुडी खिशातच घेऊन आलाय. गोलंदाजी करणारा गोलंदाज तो म्हणजे सुशांत गायकर. विकेट मिळतीये फुलटॉस वरती. होता ठाण्याचा ढाल्या वाघ आमचा नंदिगे साहेब. होता ठाण्याचा ढाल्या वाघ आमचा नंदिगे साहेब. सुशांत गायकर सध्या थोडासा दुखापतग्रस्त आहे, तरी देखील संघासाठी तो मैदानावरती उतरला. खरं तर यामध्ये त्याचा विजय आहे आणि माती देखील त्यांना साथ देते मित्रा, ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची जिद्द आणि प्रेरणा असते. पायाला दुखापत झाली आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये तो उतरला आहे, पण सध्या तो चुका करत होता, मात्र नशीब त्याला साथ देत आहे. आणि म्हटलं जातं ना सोमनाथ दादा, किस्मत भी देती बहादुरों का साथ, आणि अगदी इथे या मॅचमध्ये तेच पाहायला मिळत आहे. नंबर 5 वरती फलंदाजीसाठी दाखल झाला आशिष भोईर आणि दोन्ही बंधुराज आहेत. आशिष आणि आशिकेश. एक सलामीला एक नंबर 5 वरती. संघ कठीण परिस्थितीत असताना खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, ठीकसा संपर्क झाला नाहीये. धाव मिळेल फक्त 1 आणि अडचणीमध्ये येत चालली आहे टीम भैरवनाथ विचुंबे. जीवन एक संघर्ष और मैं ये संघर्ष कर रहा हूँ. जीवन के एक हर राह पर ठोकर खाकर मैं गिर रहा हूँ, फिर भी उठकर आगे और बढ़ रहा हूँ. उम्मीद है कामयाबी मिलेगी मुझे भी एक दिन, यही सोचकर एक नई उमंग के साथ मैं अपनी मंजिल की ओर बढ़ रहा हूँ. आशिकेशला तेच करायचंय या मॅचमध्ये. शेवटपर्यंत खेळायचंय. शेवटची रन्स जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत त्याला स्टँड देऊन लढायचंय. तर दुसऱ्या बाजूला अंतिम बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत 53च्या आतमध्ये कसं थांबवता येईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करते मैदानाच्या आत टीम जय हनुमान नेरे क्रिकेट संघ. अगदी याच कंडिशन्स होता जर दोन्ही टीमला आपण कंपेअर केलं. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 24
तिथनं पडलेले पडसाद ते फार महागडे ठरले टीम विचुंबेसाठी. स्वप्नील कांबळेचं टीममध्ये नसणं भारी पडलं. मग आता फलंदाजांना आता करून दाखवावं लागेल की आमच्यामध्ये ती क्षमता. लाईन चेक करावी लागेल. यस, ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचं होतं. फार वेळा हे चित्र पाहायला मिळतं ज्यावेळी राईट आर्म बॉलर बॉलिंग करतोय ओव्हर द विकेट आणि समोर लेफ्टी बॅटर बॅटिंग करतोय तर त्याच्यासाठी वाईड यॉर्कर हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याचाच वापर सध्या या ठिकाणी करायचा होता. गोलंदाजाला दिशा थोडीशी बरगडले, दंड बसला एका धावेचा. गोलंदाज सज्ज, विकेटच्या फार डीप गेले, बॅटची बाहेरची कडा आणि फर्स्ट स्लिपला बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल सूरज पाललकडनं. तोपर्यंत मेल फक्त एकच धाव. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. मग ते इथे खिसे आहेत ना तुमचे रिकामेच आहेत, फक्त त्यामध्ये तुम्हाला धावा भरायचे आहेत की विकेट हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. जर गोलंदाजानं विकेट्स कॅरी केल्या, इकॉनॉमिकल बॉलिंग केली तर मॅच जिंकेल टीम या ठिकाणी नेरे आणि रन्स करायच्यात 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 28. 25 धावा धावफलकावरती झाले. 53चं टार्गेट आहे. 2 बॉल फार महत्वाचे आहेत. गरज आहे मोठ्या फटक्याची आणि त्या ठिकाणी थांबवलंय सुशांत गायकरनं. हा चेंडू देखील जाईल इथनं निर्धाव. फार अडचणीमध्ये सापडली आहे टीम भैरवनाथ विचुंबे. हा शेवटचा बॉल आता या षटकातील बाकी आहे आणि 4 ओव्हरची मॅच असली ना, सगळ्यात मोठी प्राईज माझ्या दृष्टिकोनातून तर क्रिकेटच्या कोणत्या बॉलला आहे तो तर तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल, जिथे फार वेळा मॅच बदलते. पुन्हा एकदा ओव्हरमधला हा चौथा फुलटॉस. 1 बीमर 3 फुलटॉस असे टोटल 4 फुलटॉस मिळाले आणि एकही चौकार या ओव्हरमध्ये नाही आहे, एकही षटकार नाही आहे. तुम्हाला करायच्या होत्या 12-34 आणि या षटकामध्ये खर्च झाले धावा फक्त 7 आणि समीकरण उरलंय येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 27 रन्सची गरज या सामन्यामध्ये. भैरवनाथ विचुंबे संघाला जीतू 11 जय हनुमान नेरे या क्रिकेट संघासमोर. जीतू 11 जय हनुमान नेरे या मॅचमध्ये चेस करेल का की इथनं या 27 धावा रोखल्या जातील? अगदी त्याचं उत्तर येणाऱ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी तयार आहोत. कधी कधी संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळी तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता ना, त्यावेळी तुमच्याकडनं चुका होतात. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी शेंगदाणे यांना मार्केटमध्ये किती आले तरी बदामाचा भाव कधी कमी होत नाही. तर मग ती क्वालिटी पार्टिंग यांना आशिकेशच्या बॅटमधनं फार गरजेची होती. या मॅचमध्ये त्याला आतापर्यंत संघर्ष करावा लागतोय. 6 बॉल 27 रनची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे किरण पाटील, जो नंबर 4चा गोलंदाज आहे. चतुर्थ षटक त्याच्या हातामध्ये सोपवलंय आणि पाहायचं इथनं कामगिरी त्याची कशी असेल. नाही जमणार असं विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे एक यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. 1 स्टेप गो टू सक्सेस. 1 पाऊल टाका, यश तुमच्या दिशेने येत जाईल. याचं एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर सध्या थंडीचे दिवस आहेत. सकाळी जर तुम्ही धुकं पडलेलं असतं, घरातनं बाहेर पडता, अगदी समोरचं अंगण देखील तुम्हाला दिसत नाही. बाईकला तुम्ही की लावा, स्टार्ट करा आणि प्रवास सुरू करा. जसं जसं तुम्ही पुढे जाल पुढचा रस्ता आपोआप मोकळा होतो. अगदी इथनं 27 धावा करताना ते करेल का? या मॅचच्या दरम्यान बॅटिंग करणारी टीम भैरवनाथ विचुंबे की जनुमान नेरे या परिसरामधली जी एक दादा टीम आहे, आपल्याच घरच्या परिसरामध्ये खेळताना हा सामना जिंकून 5 स्टार 5 मध्ये इंटर होणारी आपल्याला ही टीम तिसरी पाहायला मिळेल का? आधी 2 संघ आपण पाहिले, एक म्हणजे अकुर्ली आणि त्याच्या आधी आपण पाहिलं धुंद्रे क्रिकेट संघाला. अमरदादा पाटील यांची ती टीम होती. पहिलाच बॉल या ठिकाणी जाईल निर्धाव, म्हणजे आता लक्ष फार दूर गेलंय. शेवटच्या षटकामध्ये ज्या तुम्ही 24 खर्च केला त्याचा फायदा समोरच्या टीमनं उचलला. 4 ओव्हरची मॅच, 50 धावा जर चेस करताना फलकावरती लागला ना तर त्याचा एक दबाव बनतो आणि एक मॅजिकल फिगर 53चं स्कोरकार्डवरती पाहायला मिळालं आणि त्यामुळे दबाव पूर्णपणे जाणवतोय. आणि हाच गोलंदाज होता आशिकेश आणि आता तोच फलंदाजी करतोय. ज्या दिलेत त्या वसूल केल्या जातील का? आता मात्र लक्ष फार दूर गेलाय. 5 बॉल 27. फटका पुन्हा एकदा मिस्तामिंग, कॅचची संधी होती, जजमेंट खराब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4. विधानसभेवर भगवा झेंडा फडकवला या वाघानं. विधानसभेवर भगवा झेंडा फडकवला या वाघानं. अन्न बाळासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांना. थँक्यू डीजे. आणि बाळासाहेबांचं ज्यावेळी निधन झालं, 4 बॉल रन्स करायच्या जिंकण्यासाठी 23, त्यावेळी त्यांचं एक शेवटचं वाक्य होतं
ते म्हणजे रुपेश दादा आवर्जून सांगेल इथल्या पब्लिकला, इमानाला महत्त्व द्या, बेईमान होऊ नका. आणि अगदी शिवसेना एक अशी संघटना आहे जिथे प्रामाणिकतेचा कदर आणि सन्मान आणि अन्यायाविरुद्ध चपराक ही दिलीच जाते. आणि त्याच संघटनेचा एक ढाणा वाघ रुपेश ठोंबरे यांच्या माध्यमातून आमदार चषक 2022 या ठिकाणी तुम्ही पाहताय. समीकरण आता उरलं, येणारे चेंडू 3 जिंकण्यासाठी धावा या मॅचमध्ये करायचे 20. हौसे गौसे नवसे खूप असतील, पण बाळ नावाचा बाप फक्त एकच, तो म्हणजे बाळासाहेब. 6 बॉल 19 करायच्यात, माफी असू द्या, 3 बॉल 19, थोडंसं कन्फ्युजन होतं. स्कोर कार्डवरती 3 बॉल 19 करायच्यात आणि स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी, म्हणजे एखादा मॅजिक वाचू शकेल यात शंका नाही आहे. संदेश दादा, अशा अनेक विक्रमांचे आपण साक्षीदार आहोत. आणि आशिकेश पाहिजे तो कारनामा इथनं करेल का? खरं तर आता यांना टीम नेरेला कोणी हरू शकतो ना, तर तो फक्त एकच आहे, किरण पाळल. आणि जिंकू शकतो तर तो देखील तो एकच, किरण पाळल. तर मग त्याला जे काही करायचं आहे ते या मॅचमध्ये एकट्याला करायचं आहे. कारण ही मॅच फलंदाज गोलंदाजामध्ये नाही, तर विजय आणि किरण पाळल यामध्ये सुरू आहे. अर्थातच विक्ट्री वर्सेस किरण. आणि तो चुका का करेल, कारण त्याला माहिती आहे आता एक ट्रॉफी वाट पाहती आहे. तर हा एक चांगला बॉल. आणि अगदी ज्या मॅचचं सस्पेन्स थोडंसं कठीण झालं होतं 2 बाउंड्रीज नंतर, ते पुन्हा एकदा अगदी क्लोज झालं आहे असंच म्हणावं लागेल. कारण आता येणारे बॉल 2 आणि रन्स करायचे जिंकण्यासाठी, त्या म्हणजेच 18. 2 बॉल 18 रन. आज कॉम्बॉक्समध्ये फार चांगली रंगत. रोशन पाळलेला ताराचे प्रवीण गायकर आहेत, जे पूर्ण व्यासपीठावरती मान्यवरांचं स्वागत करतात. नेक्स्ट मॅचमध्ये आपण आवाज जरूर ऐकू. या पुढच्या सामन्यात एक शब्दांचे जादूगार, अलंकारिक शब्दांचा भांडार, ज्यांच्याकडे फार मोठा आणि त्यांच्याच माध्यमातून या मैदानाचं सुशोभीकरण करण्यात आलं. मंडप डेकोरेटर्स या व्यवसायामध्ये देखील आता त्यांची एक फार चांगली उपलब्धी त्यांनी सिद्ध केली आहे. शिरवलीचे रोशन शेट पाळल. लाईन चांगली आहे. टीमची टोटल अगदी आता आपण पाहिली तर फार अडचणीमध्ये. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा इथनं 18. कारण जर तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये गेला ना, तर तुमच्या नावापुढे शेट लागतं. आणि रोशन पाटील ज्या ताऱ्याच्या आहेत ते फार दिवसांनी भेटले, म्हणजे त्यांच्यासाठी म्हणावं लागेल हो शेट, लय दिवसानं झाली या भेट. टप्पा पडल्यानंतर बॅटचे लिडिंग एज, बॉल मागे चाललाय आणि मॅच जिंकून 5-5 मध्ये इंटर होणारी तिसरी टीम G211 जय हनुमान नेरे, वॉल प्लेट बॉयज आणि हार्ड लेग भैरवनाथ विचुंबे. तर थँक्यू. इथे खऱ्या अर्थानं टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाले, ते अर्थातच नेरे क्रिकेट संघ हार्दिक अभिनंदन. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं विचंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच